सुप्रभात मित्रांनो, प्रियल मराठी स्टोरी या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची सुरुवात सुंदर अशा प्रेमळ आणि ऊर्जादायी विचारांनी करूयात. सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजचा दिवस हा समाधानी, सुखी आणि स्वामींच्या कृपेने अगदी छान जाओ हीच ईश्वरचरणी सदिच्छा. चला तर मग आपण सुरुवात करूया नवीन अशा छानशा गोड सुविचारांना आणि ऊर्जादायी सुविचारांना. तर आयुष्यात नेहमी पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे जास्त महत्त्वाचे असतात. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं आणि राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असं म्हणतात. मेहनतीच्या काळात कोणावर अवलंबून राहू नका, म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही. आयुष्य हे एखाद्या सायकलीसारखं आहे. जोवर तुम्ही संतुलन राखाल तोवरच ते चांगल्या पद्धतीने चालेल. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देत बसू नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिंमत लागत नाही. तोच हात आणि तीच हिंमत लागते, तोच हात शेवटपर्यंत घट्ट पकडून ठेवण्यासाठी. प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा ना, शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. जर जीवनात आयुष्यात चालताना कधी स्वतःच भरकटलात आणि रस्ताच सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. जगाला आवडेल तसे राहाल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला आवडेल ते कराल ते एक ब्रँड म्हणून जगाल. कष्ट ही एक अशी शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आयुष्य हे एक पाण्याचा प्रवाह आहे. आयुष्य हे एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील की. कितीही कोणाचा मोठा पाठिंबा असू द्यात, आयुष्यात यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची आणि लढण्याची धमक असते. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला कधीही काहीही दिसलं नाही पाहिजे. आपलं जर कोणी अनुकरण करत असेल किंवा आपलं जर कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपलं उत्कर्ष व्हायला सुरुवात झाली. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य झालं की निंदकाची मतं बदलतात. संधी आणि सूर्योदय दोन्ही एकच साम्य आहे. उशिरा जागे होण्याच्या नशिबी दोन्हीही नसतात. तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार आहे तोवरच टिकते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचे सुविचार कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि छानशा अशा प्रेमळ विचारांनी आणि ऊर्जादायी विचारांनी आणि असंच काही भक्तिमय व्हिडिओज घेऊन. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.